श्रोते हो नमस्कार. तशी कविता लिहून वेगवेगळ्या ग्रुपवरती टाकणं मला नवीन नाही. मग त्या ग्रुपवर आलेल्या प्रतिक्रियेवरनं त्या कवितेला कितपत दाद मिळाली हे माझ्या लक्षात येतं. पण परवा एक वेगळाच अनुभव आला. सध्याच्या पूरस्थितीवरती लिहिलेल्या दाद या कवितेला म्हणावी तशी दाद मिळाली नाही. त्यामुळे एक प्रश्न माझ्या मनामध्ये डोकवला. आज माहितीच्या महापुरात आपण इतके गुरफटलो आहोत की आजूबाजूला आलेला पूर, त्याने उद्भवलेली परिस्थिती याबद्दल आपल्या संवेदना कुठंतरी बोथट झाल्यात असं मला वाटलं. तसं पाहता आजूबाजूच्या घडलेल्या घटनांचं कवीच्या मनावर पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच कविता असतात आणि हेच प्रतिबिंब त्या वाचकांना कुठंतरी आरसा दाखवायचं काम करत असतं. आणि याच भावनेतून लिहिलेली ही कविता दाद सादर करतो आहे. ज्याची आम्ही डोळ्यात पाणी आणून आतुरतेनं वाट पाहायचो, ज्याची आम्ही डोळ्यात पाणी आणून आतुरतेनं वाट पाहायचो, त्या पावसानं आज तोंडचं पाणीही पळवलंय. ज्याकडं आम्ही डोळे लावून बसायचो ते आभाळच आज आमच्यावर कोसळलंय. काही मन वरून देवा, काही मन वरून देवा, महिमा तुझा आगाध आहे. तू असो न नसो नशीब आमचं नेहमीच बरबाद आहे. तुझ्या पाण्यानं घरादारात शेतामध्ये थैमान घातलं, तुझ्या पाण्यानं घरादारात शेतामध्ये थैमान घातलं. तेवढं कमी म्हणून की काय, डोक्यावरचं छप्परही ढासळलं. सारं काही वाहून नेलंस, सारं काही वाहून नेलंस, काहीच मागं ठेवलं नाही. दुःख व्यक्त करायला डोळ्यात पाणी देखील उरलं नाही. नेहमीसारखी आपत्तीविरोधी धोरणं कागदावरच राहिली, नेहमीसारखं आपत्तीविरोधी धोरण कागदावरतीच राहिलं. गळ्यापुतर पाणी आलं तरी कुणी मदतीला नाही धावलं. सगळं झाल्यावर साहेबांचं विमान घरट्या घालून निघून गेलं, सगळं झाल्यावर साहेबांचं विमान घिरट्या घालून निघून गेलं. बाकी काही नाही, पण त्रासलेल्या पोरांना तेवढं सुखवून गेलं. मदतीच्या नावाखाली 4-2 पाकिटं खाली फेकली होती, मदतीच्या नावाखाली 4-2 पाकिटं खाली फेकली होती. त्यांच्यासाठी माणसं खाली कुत्र्यागत भांडली होती. काही दिवसांनी खादीवाले बगळेही चिखल तुडवत येतील, काही दिवसांनी खादीवाले बगळेही चिखल तुडवत येतील. त्यांच्या मागे त्यांच्या घोषणाही हवेत विरतील. तूच सांग वरून देवा, तूच सांग वरून देवा, आता आम्ही उसनं अवसान आणून कधीपर्यंत जगायचं. तूच कोपल्यावर दाद मागायला आम्ही कुठं जायचं, तूच कोपल्यावर दाद मागायला आम्ही कुठं जायचं.